काय चाललंय गोपाळराव? काम चालले काय चाललंय? संसार कसा चाललाय? रमला असशील ना संसारात? कसला रमतोय? घरच्यांनी लग्न लावून दिले म्हणून चाललंय सगळं. तुला तर चांगलंच माहिती आहे की. ती पोरगी कोण आहे रे? कोण पोरगी? ती मगाशी त्या पोराबरोबर आली होती ना, तिला बिझनेस करायचा होता. हा, त्या आर्या मॅडम. अगं तुझी ओळख करून दिली की तुपाचा काहीतरी बिझनेस करायचा त्यांना. होय, पण आता त्याची ओळख आहे ना तुमची? हा, आठवडा झाला असेल. मग इतका कसा काय तिचा तुझ्यावर विश्वास? आणि लयच इम्प्रेस झाली रे ती तुझ्यावर. म्हणजे अगं तुला काय म्हणायचंय काय? तसं काय सुद्धा नाही बाबा. मी त्यांना फक्त मदत करतोय, बाकी काय नाही. नक्की ओळखच आहे ना का दुसरं काय? अगं माधुरी काय बोलतेस तू? काय सुद्धा तू समजते त्याचा काय सुद्धा विषय नाही. तुला मी आत्ताच सांगते, माझ्यापासून काहीच लपवायचं नाही. तुझं सारखं सारखं काय काम असतं का आमच्या दुकानात? एकदा सांगितलेलं कळत नाही? मी काय त्याला पळवून न्यायला आले नव्हते, ही कामासाठी आलेले. कॉम असलं तरी यायचं नाही, आधीच सांगून ठेवते. चल निघित ना, चल. हात लावायचा नाही मला. मी काय करू शकते आणि काय नाही मागच्या वेळेला दाखवलंय ना तुला, परत दाखवू? उगाच डोक्यात जायची कामं नाही करायची, सांगून ठेवते. चल निघ. तुला असं नाही कळणार. छतर तुला बघून घेते. आणि काय हो, तुम्ही पण काय तिला सारखं सारखं आपल्या दुकानात येऊ देता? तुम्ही दुकानात येऊन सारखा तमाशा नका करत जाऊ. ह्याने माझं गिराईक तुटेल. किती महागात पडेल मला. आणि कैची म्हणजे काही खेळणं नाही हो, लक्ष्मी माझी. असं नका वागत जाऊ त्याच्याबरोबर. ती सोडा, दुकानात कशाला आलता? आजीनं जमिनीचे कागदपत्र लपवून ठेवलेत, कोणालाच द्यायला तयार नाहीये. चांगलंय की मग. अहो काय चांगलंय यात? अशानं कर्जाचे सगळे पैसे आपल्याला भरायला लागतील. सुधाकर भाऊजी 1 रुपया पण देणार नाही. असं पण त्यांना कसली जबाबदारी घ्यायची नसते. मी तुम्हाला एकट्याला हा भार उचलू देणार नाही. जमीन दोघांची आहे ना, मग पैसे भरले तर दोघांनी भरायचे, नाही तर कुणीच नाही भरायचे. बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे ना? मी बोलते ते सगळं बरोबरच असतं. तुम्ही फक्त ऐकत जा म्हणजे झालं. आवरलं असेल तर चला घरी. रा रे रा